नांदेडच्या लोहा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखास मारहाण झाल्याची तक्रार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली। शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष यांनी अवैध धंद्याविरोधात निवेदन दिले होते। त्याचा राग मनात धरून लोहा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याची तक्रार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान पोलीस निरीक्षक चिंचोडकर यांची तात्काळ बदली करण्याची मागणीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। लोहाचे आमचे तालुका प्रमुखांना खरं तर त्यांनी पोलीस स्टेशनमधले बोलून घेतलं आणि बोलून घेऊन मागच्या काळामध्ये जे अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी तालुका प्रमुखांनी केल्यानंतर चिडून तालुका प्रमुखांना पोलीस स्टेशनमधून बेदम मारहाण करण्याचं काम खरं तर तिथल्या चिंचोळकर नावाच्या PIच्या माध्यमातून केलं। आणि या संदर्भामध्ये आम्ही माननीय श्रीकृष्ण कोकाटे जे आपले SP आहेत त्यांना निवेदन देऊन जर अशा पद्धतीच्या PIची जर लवकरात लवकर जर बदली नाही झाली तर पुढच्या काळामध्ये शिवसेना लोहा तालुक्यामध्ये PIच्या विरोधामध्ये जन आंदोलन करेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलेलं। SP साहेबांनी सांगितले की मी चौकशी करतो, ॲडिशनल SPंना निश्चितच पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ। आम्ही त्यांना सांगितले जेवढ्या लवकरात लवकर करा, जर नाही झालं तर मला असं वाटतं की आम्ही लोहा बंदचा इशारा पुढच्या 5-6 दिवसामध्ये निश्चितच दिलेला आहे। या निमित्तानं तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की इथला लवकरात लवकर म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर इथले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून जर अशा पद्धतीची मारहाण होत असेल, त्यांची मुस्कटदाबी होत असेल तर मला असं वाटतंय की कुठं काय करायचं निश्चितच शिवसेनेला माहीत आहे आणि पुढच्या काळामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेना तशा पद्धतीचं वातावरण करेल। मी चंद्रकांत क्षीरसागर आहे, लोहा शिवसेना तालुका प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा। मी काळ्या धंद्याविषयी एक निवेदन दिलं आपल्या पोलीस निरीक्षक साहेबांना, तर त्यांनी निवेदन का दिलं म्हणून मला बोलून घेऊन मारहाण केली। दुसरं सांगितलं बा तू कुठे जाय, SP कडे जाय, कुठे जाय, मी 1-1 कोटी रुपये देऊन आलो इथं, तुझं कोणी तक्रार फिर्याद कोणी घेऊ शकत नाही आणि तू जर गेलास कुठं तर तुझ्यावर खोटे आरोप बलात्कारासारखे आणि हद्दपारीसारखे गुन्हे मी दाखल करू शकतो। माझी मागणी एवढीच आहे बा त्यांची बदली तरी व्हावी। बदली जर होत नसेल तर आम्ही लोहा तालुक्यामध्ये लोहा तालुका बंद करून निवेदन हे करणार, त्याच्या संदर्भात पाऊल उचलणार।